लेग बायचा रन या धावेनी संघाचं श्री गणेशा झालंय. सेमीफायनलचा सामना गोलंदाज आहे तो सागर. मोठा रनअप सागरचा आणि सुंदर असं शतरक्षण कमबॅक केलंय स्वतःला. सुंदर अशी गोलंदाजी गोलंदाजाद्वारा. तिकिया सॉरी धुळ्या संघ सेमीफायनल खेळतोय. पुन्हा सज्ज फलंदाज फलंदाजी मारवर मारायचा प्रयत्न. सुंदरसा माला चेंडू हवेमध्ये काय होतोय झलबाद झालाय. पंचांचा निर्णय आऊट. गडी बाद झालाय. झल या स्वरूपाने नाराज झालेत सतीश. विशाल थोडेसे नाराज झालेत. नंदुरबार जिल्हा अध्यक्ष बेलदार समाज. ₹101 रोख पारितोषिक. विकेट गोलंदाजाला पारितोषिक आलंय ते रोख पारितोषिक आहे ₹101. प्रत्येक विकेटवरती नंदुरबार जिल्हा बेलदार अध्यक्ष प्रत्येक विकेटवरती रोख पारितोषिक ₹101. खूप खूप अभिनंदन करतो त्यांचं पण. नवीन फलंदाजी मारवर काय होतोय खोलवर लप्प्याचा चेंडू. अपील केली. अपील होतोय. पंचांचा वर दबाव टाकू नका. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील हे लक्ष ठेवा. दोन्ही संघ थोडस लक्ष देऊन खेळा कारण फायनलचा दिवस आहे. चुकी हो माणसानीच होते आणि पंच हे अनुभवी आहेत. पंचांवर दबाव टाकू नका. हे दोन्ही संघ काळजी घ्या कारण फायनलचा दिवस. आपण या मैदानावरती कानोसती मातेच्या कृपेने खेळतोय. त्या कानोसती मातेचं नाव घेऊन खेळा. कुठल्याही गोष्टीची त्रास झाला नाही पाहिजे. आणि गोलंदाजी मध्ये कमबॅक केले स्वतःला सागरनी. पॉवर प्लेचा षटक आहे आणि थोडेसे खराब फलंदाजी धुळे या संघाकडनं. हवेमध्ये आकाशाचा कडे बॉल आणि चेंडू जातोय तो सीमा रेषा पार. षटकार. अरे वे बारीक पिछाडी घेवा गाड्यावर लावून वे बारीक बारीक बाळक पिछाडी घेवा. रामबाई मानकेवाडी पिछाडी घेंचं घेवांचं पिछाडी. समाधान नवीन फलंदाज बघा आपल्या संघासाठी सुंदरशी खेळी करतोय. पहिल्या चेंडू मध्ये पहिला षटकार. परत झाले चेंडू जात तो निर्धाव. धाव संख्या तिथेच थांबती ती 7 धावा. पॉवर प्लेट षटक समाप्त झाले. एक षटक समाप्त झालंय आणि धाव संख्या झाली ती 7 धावा. विकेट पडले ना. अमलूभाई यांच्याकडून रोख पारितोषिक आला ₹101. ₹101 अनिल भाईला झल टिपला त्यांनी. त्यांचं पण सुद्धा खूप खूप अभिनंदन करतो. बरेच लांबून पारितोषिक येतं इथं गुजरात या संघाला.
परत सज्ज, फुलटा चेंडूचा मारा होता हवेमध्ये. चेंडू काय होतोय, किती धावा खर्च होतात आणि पंचांचा निर्णय येतो तो षटकार. गगनचुंबी खनखनी षटकार. करून आपल्या संघाची धाव आणि 2 धाव्या लेगबायच्या स्वरूपाने पंचांचा निर्णय. अनुभवी पंच. धाव संख्या झाली ती 15 धावा. दुसरं षटक मैदानावरती. कमबॅक केले स्वतःला गोलंदाजाने, कारण पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला होता तो. परत सज्ज, फलंदाजी मारो. फलंदाज माराचा प्रयत्न हवेमध्ये. चेंडू चेंडू जातोय तो गाडीच्या वरून सीमा रेषा पार. षटकार. बघा खेळ कुठं होता आणि कुठं येऊन थांबलाय. मध्ये 7 धावा खर्च झाल्या होत्या आणि या षटकामध्ये आतापर्यंत 14 धावा खर्च केल्या त्या रवीने. बघा कोणी आपल्या खेळाडूंनी किंवा कोणी प्रेक्षकांनी प्रसज्ज फलंदाज फलंदाजी मारवर माराचा प्रयत्न मिस झाले. विकेट कीपर सुद्धा मिस आणि धावसंख्या तिथंच थांबती ती 22 धावा. आमचे मित्र नामदेव भाऊ जाधव यांचे सुपुत्र प्रेम कुठे हरवलेत ते बघा. तुरीत बिरीत बसेलात का तेच कडे या. प्रेम धाव संख्या झाली ती 22 धावा. काय होतोय, किती धावा खर्च होत आहेत. षटकार आलाय, शेवटचा षटक आहे ना.
शेवटचं षटक या मैदानावरती काय होतोय समीकरण बदललेलं दिसतंय बघा. पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या होत्या, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आल्या त्या 15 धावा आणि शेवटचं षटक या मैदानावरती काय होतोय किती धावा खर्च करतोय गोलंदाज. गोलंदाजीमध्ये परिवर्तन करायला लागेल कारण बलाढ्य कानुसती माता या कृपेने या प्रीमियर लीगला सुरुवात झाली आणि प्रीमियर लीगचे हे 18वे वर्ष आणि शेवटचं षटक या मैदानावरती धावसंख्या झाली ती 28 धावा. सुंदर अशी फलंदाजी फलंदाजाद्वारा सुंदर असा मारलेला चेंडू स्लिप या क्षेत्रामध्ये थोडस खराब सत्रक्षण काय होतोय आणि खूप मेहनत घेतली आणि आपल्या संघाची धाव कमी केलेत 3 धावा. 3 धावेच्या मदतीने धावसंख्या झाली ती 31 धावा. शेवटचा षटक कमबॅक केले स्वतःला राजानी कारण पहिल्या षटकामध्ये षटकार ठोकलाय. पहिल्या चेंडूमध्ये परत सज्ज राजा मोठा रनअप राहून दे विकेट गोलंदाजी मारा करतोय गोलंदाज. खोलवर टप्प्याचा चेंडू होता काय होतोय झल सुटलेली आहे तिथं थोडीशी गचाड फिल्डिंग झाली नाराज आहेत सत्रक्षण. 3 चेंडू राहिले तर शेवटचं षटक शेवटचे 3 चेंडू किती धावा होतात किती धावेचं टार्गेट होतंय गुजरात या संघाला. आणि माराचा प्रयत्न मारेला हा चेंडू किती धावा मिळतात 1 धाव आणि विकेट दिली. इथं पंचांचा निर्णय अंतिम राहील काय होईल ते पंच सांगतील. गुजरात संघ काय होईल ते पंच सांगेल. पंचावर दबाव नका टाकू सेमीफायनलचा सामना आहे दादा शांत खेळा गडबड करू नका कुठली. धावसंख्या झाली ती 33 धावा 33 धावा. थँक्यू पंच खूप खूप आभारी आहे तुमचा. आणि नवीन फलंदाज आलेत ते फलंदाजाचं नाव किशोर आलेत. फलंदाज फलंदाजी मारूवर नवीन फलंदाज काय करतोय 2 चेंडू बाकी राहिलेत. किती धावा आपल्या संघासाठी घेतात कारण समोरचा संघ बालाढ्य संघ गुजरात हा शेवटचे 2 चेंडू या मैदानावरती सेमीफायनलचा सामना. आणि पंचांचा निर्णय तो वाईट चेंडूची सांगता झाली. धावसंख्येमध्ये वाढ झाली ती 34 धावा. आणि शेवटचा षटक थोडस कमबॅक करायला लागल स्वतःला. आणि खोलवर टप्प्याचा चेंडू होता चेंडू जातो तो निर्धाव. धावसंख्या तिथे थांबती 34 धावा. शेवटचा षटक खराब असं फलंदाजी शेवटचा चेंडू आणि थोडीशी खराब फलंदाजी फलंदाजाद्वारा कारण सेमीफायनलचा सामना आहे. फुलटा चेंडूचा मारा होता ऑफसाइड क्षेत्रामध्ये खेळलाय हवेमध्ये चेंडू होता.
आणि एक धाव पूर्ण झाली. या एक धावेच्या मदतीने धावसंख्या झाली ती 35 धावा आणि विजयाकरता 36 धावेची गरज. बघा आई कानिसती मातेच्या कृपेने हा आपला सीझन 18व वर्ष पूर्ण होताना अध्यक्ष संतोष भाऊ मोहिते, उपाध्यक्ष अर्जुन भाऊ जाधव व पूर्ण कमिटी यांनी खूप मेहनत घेतली. तर 10 दिवस आपले इथं खूप 10 दिवस मेहनत घेतली त्यांचं पण खूप खूप अभिनंदन करतो. अँड गणेश सिंग भाऊ राजपूत जिल्हा परिषद सदस्य यांचं पण खूप खूप अभिनंदन आपल्याला टाइम दिल्याबद्दल. कारण आज शेवटचा दिवस या प्रीमियर लीगचा. त्यांचं पण आमच्या सर्व खेळाडू, सर्व कमिटी, सर्व बेलदार समाज यांच्याकडून खूप खूप अभिनंदन. आणि तसेच संदीप सोनोने, विशाल बावस्कर, नितीन इंगळे, कैलास मोहिते, गणेश पवार, संतोष पवार, धनराज चव्हाण यांनी पण या प्रीमियर लीगची शोभा वाढवली. फलंदाज पाडवा यांनी सुद्धा आपल्याला टाइम दिला. त्यांच्याबद्दल खूप खूप अभिनंदन करतो. आणि तसेच सारोळा मारुती गावकरी सरपंच बॉर्डी यांचे खूप खूप अभिनंदन. खूप मेहनत केली, खूप मदत दिली आम्हाला सारोळा मारुती या गावकऱ्यांनी. फलंदाज पाठवा गुजरात. हॅलो, पुढील होणारा सामना कॉलेज ग्रुप धुळे विरुद्ध खुलताबाद, सेमीफायनलचा सामना. या सेमीफायनलच्या सामन्यासाठी टॉस होतोय. या सामन्यासाठी टॉस करण्यासाठी ॲडव्होकेट गणेश सिंग भाऊ राजपूत, जिल्हा परिषद सदस्य, या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कॉलेज ग्रुप धुळे विरुद्ध खुलताबाद या टीमचा सामना टॉस होतोय. फलंदाजा आणि अपीलला नकारला पंचांनी. 2 धावेनी श्री गणेशा झाले. गुजरात या संघाचा अनुभव वयाने नाही तर परिस्थितीने येतो. कारण माणूस चांगल्या काळापेक्षा वाईट काळातून जास्त शिकतो. हे गुजरात संघाने इथं करून दाखवलंय. कारण पहिला सामना तो पराभूत होता, नंतर कमबॅक केले स्वतःला आणि डायरेक्ट सेमीफायनलला पोहोचलेत. सुंदरसा मारला चेंडू ऑफसाइड या क्षेत्रामध्ये. काय होतोय, किती धावा खर्च होतात, पंचांचा निर्णय. चौकार, सीमारेषा पार, खणखणीत चौकार. याच्यानंतरचा होणारा सामना
धुळे वर्सेस खुलताबाद दोन्ही संघ मोठे संघ या मैदानावरती खुलताबादने नाणेफेकी जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मालेगाव या संघाला आमंत्रित केले ते धुळे या संघाला आमंत्रित केले ते फलंदाजीला आणि पंचांचा निर्णय तो गगन कुम्मी षटकार. धावसंख्या झाली ती 12 धावा. पॉवर प्लेचं षटक या मैदानावरती. आणि फायनलचा सामना विजयाकरता 36 धावेची गरज. मनोज पवार नंदुरबार यांच्याकडून ऋतिकला रोख पारितोषिक आलंय ते 201 रुपयाचं. गुजरात या संघाला इथं बरेच पारितोषिक येत आहेत कारण त्यांनी ते करून दाखवलंय. बराच परिश्रम करून इथपर्यंत आलेत. आणि परत सज्ज ऋतिक गोलंदाजी मार्गावर. आणि सुंदर असा मारला चेंडू. चेंडू जात होता सीमारेषा बार. चौकार. धावसंख्येमध्ये वाढ झाली ती 16 धावा. धावेची गरज आहे. 14 चेंडू. माराचा प्रयत्न केलाय मिस झालेत. कमबॅक केले स्वतःला गोलंदाजी मध्ये. आणि सुंदर असा मारलेला चेंडू. चेंडू जातो तो लेग साइड क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण झाली. या एक धावेच्या मदतीने धावसंख्या झाली ती 17 धावा. षटक समाप्त झाले. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावसंख्या झाली ती 17 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजाने. आणखी विजयाकरता 19 धावेची गरज. गोलंदाज अमर आलाय गोलंदाजी मार्गावर. अमर काय करतोय. 19 धावेची गरज विजयाकरता गुजरात या संघाला. काय होतोय. कोणता संघ पराभूत होतो, कोणता संघ विजय होतो, कोणता संघ फायनल मध्ये प्रवेश करतो. कारण सेमीफायनलचा सामना आहे. सरळीतून जो संघ विजय होईल तो संघ फायनल मध्ये प्रवेश करेल. आणि याच्या नंतरचा होणारा सामना खुलताबाद वर्सेस धुळे. मोठे संघ या मैदानावरती दोन्ही पण. आणि हवेमध्ये चेंडू. काय होतोय. आणि गडी बाद झालाय जल या स्वरूपाने. पंच पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांचा निर्णय अंतिम राहील.
पंच आम्हाला निर्णय सांगा, कारण दक्षता घ्या दोन्ही पंचांनी संघ. निर्णय सांगायचा आहे डिस्कशन करून. पंचांचा निर्णय अंतिम राहील, दोन्ही टीमला सांगण्यात येत आहे. अन आउट दिलाय पंचांनी. आउट दिलंय का? आउट आहे का? चला दादा, गुजरात टीम प्लेयर दादा, आउट आहे. थोडं लक्ष देऊन खेळा, कारण गुजरात टीम प्लेयर आउट आहे. आतापर्यंत पंचांचा निर्णय अंतिम राहील. दादा आतापर्यंत फलंदाज खेळत होता, आतापर्यंत तुम्हाला थ्रो बॉल दिसला नाही, कारण तो खेळत होता. आता तुम्ही थ्रोचा ऑप्शन घेताय. प्लीज सहकार्य करा. असं कसं? आयोजक किशोर भाऊ इकडे स्टेजवर यावे. किशोर भाऊ यांनी स्टेजवर यावे. दोन्ही संघ दक्षता घ्या, कारण फायनलचा दिवस आहे. चला सामना सुरुवात करा. पंच पंच सामन्याला सुरुवात करा. काल वर्ल्ड कप झालाय. साऊथ आफ्रिका वर्सेस भारत. त्याच्यामध्ये आपल्या भारताने वर्ल्ड कप जिंकलाय. खूप आनंदाची गोष्ट आहे. हवा दुसरं षटक मैदानावरती विजयाकरता आणखी 19 धावेची गरज. कमबॅक केलंय धुळे या संघाने. माराचा प्रयत्न, सुंदर असा मारलेला चेंडू, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण झाली. या एक धावेच्या मदतीने धावसंख्या झाली ती 18 धावा. दुसरा षटक या मैदानावरती. विश्वास असेल तर बिंदास राहा, कारण स्वतःवर विश्वास ठेवा. आणि दुसरं षटक या मैदानावरती. आणि झाली धावसंख्या 20 धावा. आणखी 16 धावेची गरज. 8 चेंडू आणि 16 धावेची गरज. समीकरण बदललेलं दिसतंय. पहिल्या षटकामध्ये 17 धावा खर्च केल्या होत्या आणि एक धाव पूर्ण झाली. या एक धावेच्या मदतीने धावसंख्या झाली ती 21 धावा. स्वतःला कमबॅक केलंय धुळे या संघाने. आणि मारेला चेंडू ऑफसाइड या क्षेत्रामध्ये.
पंचावर दबाव टाकू नका दादा. कसं आहे थोडंसं होतंय, आपण पण सांभाळून घ्या. कारण पंचावर दबाव टाकू नका. पंचाचा निर्णय अंतिम राहील. काय होतंय ग्राउंडच्या बाहेर व्हा दादा. काही येऊ नका कारण फायनलचा दिवस आहे. असं करू नका. कमिटी सोडून कोणी ग्राउंड मध्ये जाऊ नये. कमिटी सोडून कोणी ग्राउंड मध्ये जायचं नाही. 12 निकळा.
गोलंदाजी मार्वर 6 चेंडू 14 धावेची गरज गुजरात या संघाला. बघा पंच हे काही कुठल्या संघाचे नाही किंवा कुठल्या आणि एक धाव पूर्ण झाली. या एक धावेच्या मदतीने धावसंख्या झाली ती 23 धावा. 5 चेंडू 13 धावेची गरज गुजरात या संघाला विजय करता. काय होतोय, कोणता संघ फायनल खेळतोय, कोणता संघ पराभूत होतोय. इथं या 5 चेंडू मध्ये उंचावलेला चेंडू, चेंडू जात येतो सीमारेषा पार, षटकार. एकोणतीस धावा. आज आणि रनआउट झाले ते जिगर पविलियन होत आहेत. कमबॅक केलं ते गोलंदाजांनी. नवीन फलंदाज तीन चेंडू 7 धावेची गरज गुजरात या संघाला. स्ट्राइक वर आहे तो रवी. काय करतोय बघा, सामना कुठवर येऊन पोहोचलाय. माराचा प्रयत्न, सुंदर असा लॉंग ऑफला खेळलेला चेंडू. चेंडू काय होतो, किती धावा मिळतात? 2 धावा झाल्यात. 2 चेंडू 5 धावेची गरज. आणि हा सामना बघा कुठवर येऊन पोहोचलाय. कमजोर दिल वाली इस मैच को मत देखे, क्योंकि सेमीफाइनल का सामना है भाई लोग. फाइनल में जाने वाली टीम है अभी जो जीतेगी वो. फुलटा चेंडूचा मारा हवेमध्ये, चेंडू काय होतोय, जल मिस झालाय. आणि एक चेंडू 4 धावेची गरज. स्ट्राइकर आहे तो राजा. काय होतोय, कसं काय होतोय या सामन्यामध्ये काही कळे ना बाबा, कारण सेमीफायनलचा सामना आहे. काय रे, एक चेंडू 4 धावेची गरज. काय होतोय, बघा 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 हॅलो, बघा सामना कुठवर येऊन पोहोचलाय बघा. वेल डन राज, वेल डन.
KPLचे सामने अथक परिश्रमाने भरवणारे कमिटी जेव्हापासून भरले जात आहेत, तर आत्तापर्यंतच्या सर्व कमिटीचं, अध्यक्षांचं, उपाध्यक्षांचं आणि सर्व सदस्यांचं मी शब्दसुमनांनी सर्व कप्तानांच्या वतीने, सर्व प्लेयरांच्या वतीने आभार मानत आहे. या कार्यक्रमानिमित्त, या KPL सामन्याच्या निमित्त ॲडव्होकेट गणेश सिंग भाऊ राजपूत, जिल्हा परिषद सदस्य, यांचा सत्कार संतोष मोहिते, अध्यक्ष KPL यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. पुढील होणारा सामना कॉलेज ग्रुप धुळे विरुद्ध खुलताबाद. सेमीफायनल दुसरा खुलताबाद वर्सेस धुळे. दोन्ही संघ मोठे संघ या मैदानावरती. काय होतंय आणि गुजरात संघाचं खूप खूप अभिनंदन करतो, कारण फायनलमध्ये प्रवेश केला आहे. खूप परिश्रम केलाय, इथवर आलेत. बरेच लांबून आलेला संघ आणि धुळे वर्सेस खुलताबाद दोन्ही संघ मोठे संघ, बलाढ्य संघ, अनुभवी संघ या मैदानावरती सेमीफायनल 2 सामना या मैदानावरती. आणि रमेश भाऊ आलेत स्ट्राईक वरती. हाय हिटर फलंदाज